नमस्कार. आपण आता IC 555चा पुढचा उपयोग पाहतोय, मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. मोनोचा अर्थ एक, स्टेबल, एक स्टेट स्टेबल असणारं मल्टीव्हायब्रेटर, म्हणून याला एकस्थायी मल्टीव्हायब्रेटर असं म्हणतात. एकस्थायी याचा अर्थ ह्याचं जे आउटपुट आहे ते कॉन्स्टंट ऑफ स्थितीत आहे, परंतु आपण जेव्हा ट्रिगर पल्स देऊ तेव्हा ते काही वेळासाठी आपल्याला ऑन करता येतं. आता हा काही वेळ कशाच्या सहाय्याने ठरवला जातो, तर या रेझिस्टन्स आणि या कॅपॅसिटरच्या किमतीवरून ठरवला जातो. आता याचंही तुम्हाला सर्किट समजण्यासाठी परीक्षेमध्ये तुम्हाला हेच सर्किट काढायचं आहे, पण हे समजण्यासाठी मी या ठिकाणी अंतर्गत ब्लॉक डायग्रॅम आणि बाहेरचे हे दोन कंपोनंट, बाहेर कोणते दोन कंपोनंट जोडलेत, तर R1 आणि C, हा R आणि हा C जो या ठिकाणी जोडलेला दाखवलेला आहे. याच्या मधल्या पॉईंटला पहा, पिन नंबर 6 आणि पिन नंबर 7 जोडलेली आहे. पिन नंबर 6 आणि पिन नंबर 7 इथं जोडलेली आहे, रेझिस्टन्स R1 आणि कॅपॅसिटर Cच्या मधल्या पॉईंटला. म्हणजेच काय, तर थ्रेशोल्ड कंपॅरेटर म्हणजे या कंपॅरेटर C1चं पॉझिटिव्ह इनपुट म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज आहे. C1चं कंपॅरेटर C1चं पॉझिटिव्ह इनपुट म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज आहे. आणि खालचा जो ट्रिगर कंपॅरेटर आहे C2, त्याचं जे पिन नंबर 2 आहे ती बाहेर काढलेली आहे आणि त्याला आपण काय करणार आहे, निगेटिव्ह ट्रिगर देणार आहे, म्हणजे या ठिकाणी झिरो करणार आहे. ग्राउंडला जोडले, हा स्विच ऑन केला म्हणजे झिरो जाणार. तर एका वेळेस पुश करून हा सोडला त्याला आपण ट्रिगर असं म्हणतो, पुश करून सोडला तरी ट्रिगर पल्स जाते, म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह ट्रिगर आपण देण्याची सोय केलेली आहे. जोपर्यंत ही ट्रिगर पल्स नसते, आपण देत नाही, तोपर्यंत काय होणार आहे, तर कॅपॅसिटर चार्ज होणार. सप्लाय चालू केला समजा, कॅपॅसिटर शून्यापासून चार्ज होत जाणार. हा तर तुमचा ऑफच असणार आहे, कारण ह्याला दुसरं इनपुट काहीच नाही आहे यावेळेस, किंवा हाय आहे, खूप खूप हाय असते, या रेझिस्टन्समधून हाय असते आणि हाय असेल तेव्हा हा कंपॅरेटर ऑन नसतो, म्हणजेच दोन्ही कंपॅरेटरचे आउटपुट 0-0 असतात आणि आउटपुट नो चेंज स्थितीत असतं. पण जेव्हा हे कॅपॅसिटर 2/3 VCCला जाईल, 2/3 VCCला गेल्याबरोबर हा कंपॅरेटर ऑन होईल. हा कंपॅरेटर ऑन झाला, फ्लिपफ्लॉप रिसेट झाला. फ्लिपफ्लॉप रिसेट झाला म्हणजे क्यू काय झालं, 0 झालं. त्यावेळी क्यू बार काय असेल, 1 असेल. क्यू बार 1 आहे, परंतु फायनल आउटपुट काय, 0 मिळणार, कारण इन्व्हर्टेड बफर आहे या ठिकाणी. नॉट गेट आपण वापरतो त्या ठिकाणी, किंवा इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर वापरतो, म्हणजे इनपुटच्या विरुद्ध आउटपुट तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणजेच काय, इनपुट जर 0 असेल तर आउटपुट 1 मिळेल. आता फ्लिपफ्लॉप रिसेट झाला आहे म्हणजे हा 1 आहे, परंतु फायनल आउटपुट काय मिळालं, 0 मिळालं. तर अशा रीतीनं तुम्हाला काय होईल, ट्रिगर पल्स नंतर कॅपॅसिटर काय होणार, डिस्चार्ज होत जाणार. आणि सुरुवातीला आपण ट्रिगर पल्स दिलेलीच नाही आहे, 2/3 VCC पर्यंत हा गेला आणि कॅपॅसिटर काय होणार, पुन्हा त्या ट्रान्झिस्टरमधून, कुठून, पिन नंबर 7 मधून, हा जो कॅपॅसिटर इथं जोडला आहे 2/3 VCCला गेला, त्यानंतर या ट्रान्झिस्टरमधून तो ग्राउंड होणार. कारण काय, तर इथं काय होणार आहे, 1 होणार आहे, आणि हा 1 झाल्यामुळं हा ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे, आणि हा ट्रान्झिस्टर ऑन झाल्यामुळे कॅपॅसिटर 0 लेवलला स्थिर राहील. आता ही स्थिती बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणाहून ट्रिगर पल्स द्यावे लागेल. जोपर्यंत आपण ट्रिगर पल्स देत नाही, म्हणजे हा स्विच तुम्ही ऑन करत नाही, तोपर्यंत काय होणार आहे, आउटपुट स्थिती बदलणार नाही. ट्रिगर पल्स दिल्यावर काय होईल पहा, जेव्हा आपण ट्रिगर पल्स देतो त्यावेळेस काय होणार आहे, कंपॅरेटर C2चे दोन्ही इनपुट सारखे होतात, किंवा हा 1/3 VCCला आहेच आणि हा 0 आहे म्हणजे कमी आहे, त्यामुळे हा कंपॅरेटर C1 ऑन होतो. कंपॅरेटर C1 ऑन झाला, कंपॅरेटर C2 ऑन झाला. कंपॅरेटर C2 ऑन झाला की फ्लिपफ्लॉप काय होतो, सेट होतो, आणि फ्लिपफ्लॉप सेट झाला की फ्लिपफ्लॉप हा ट्रिगर पल्स दिल्याबरोबर काय होणार आहे, पिन नंबर 2 चं इनपुट, निगेटिव्ह इनपुट इथं 0 जाईल. 0 गेल्यामुळं हा 1/3 VCC पेक्षा कमी आहे 0, त्यामुळे हा कंपॅरेटर काय होणार आहे, यावेळी हा कंपॅरेटर ऑन होणार आहे, आणि ह्याचं जे आउटपुट आहे ह्याचं आउटपुट काय होणार आहे, 1 होणार आहे. आपण मागं तुम्हाला दाखवलं 5 व्होल्ट मिळतं, त्यालाच आपण 1 असं म्हणतो डिजिटल भाषेमध्ये. आणि हे 1 झाल्यामुळे फ्लिपफ्लॉप काय झाला, सेट झाला. आता फ्लिपफ्लॉप सेट झाला म्हणजे काय झालं, हे 1 मिळालं, पण हे काय मिळालं, 0 मिळालं. आणि हे 0 मिळाल्यामुळं आउटपुट आपल्याला ह्याच्या विरुद्ध काय मिळालं, 1 मिळालं. आता हे 0 मिळाल्यामुळं हा ट्रान्झिस्टर ऑफ आहे. ट्रान्झिस्टर काय, ऑफ आहे.
आता हा ट्रान्झिस्टर ऑफ असल्यामुळे हा जो पॉईंट आहे हा ओपनच आहे, आता काहीच करूच नाही, कलेक्टरचं सप्लाय कुठेही जायला मार्ग नाही. त्यामुळे या रेझिस्टन्समधून हा VCC सप्लाय या रेझिस्टन्समधून काय होणार आहे, या दाखवलेल्या मार्गानं काय होणार आहे, कॅपॅसिटर चार्ज होणार आहे. आता चार्ज होत असताना जेव्हा ह्याचं व्होल्टेज किती जाईल, 2/3 VCC जाईल, 2/3 VCC जेव्हा जाईल तेव्हा काय होईल, हे पहा इथं एक आहे 2/3 VCC जे या रेझिस्टिव्ह नेटवर्कमधून आलेलं आहे, आणि इकडून पिन नंबर 6ला 2/3 VCC. हे दोन्ही सारखे झाल्यामुळं काय होईल, हे पण 2/3 VCC आणि हे पण 2/3 VCC, हे दोन्ही सारखे झाले. त्यामुळे हा कंपॅरेटर ऑन झाला, आणि हा कंपॅरेटर ऑन झाला की काय होईल, इथं आउटपुट 1 मिळेल, आणि इथं आउटपुट 1 मिळालं की काय होणार आहे, हा फ्लिपफ्लॉप रिसेट होणार आहे. आता फ्लिपफ्लॉप रिसेट होतो म्हणजे काय, फ्लिपफ्लॉप रिसेट होतो म्हणजे हे 0 आणि हे 1. आता हे 1 मिळालं म्हणजे फायनल आउटपुट काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे तुम्हाला. आता फायनल आउटपुट 0 मिळालं, परंतु क्यू बार 1 आहे, आणि हा 1 झाल्यामुळं इथं ट्रान्झिस्टरच्या बेसला सप्लाय आला, बेसला सप्लाय आला की हा ट्रान्झिस्टर ऑन झाला, ऑन झाला म्हणजे कलेक्टर एमिटर जोडलं गेलं. आता हा जो सप्लाय आहे हा इकडं जाईल का खाली, हाच पॉईंट 0 झाला, हा पॉईंट काय झाला, ग्राउंड झाला. आणि हा पॉईंट जर ग्राउंड झाला तर आता कॅपॅसिटर काय होणार आहे, सडनली डिस्चार्ज होणार आहे, कारण मार्गामध्ये कुठलाही रेझिस्टन्स नाही आहे. कॅपॅसिटर जो चार्ज झालेला होता 2/3 VCC पर्यंत तो एकदम डिस्चार्ज होऊन स्टॉप होईल. पुढं सप्लाय जरी राहिला तर हीच स्थिती कायम राहणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत आपण दुसरी ट्रिगर पल्स याला देत नाही, जोपर्यंत दुसरी ट्रिगर पल्स याला देत नाही तोपर्यंत आउटपुट आपल्याला 0 मिळतं. जेव्हा आपण दुसरी ट्रिगर पल्स देऊ तेव्हा काय होईल, हा कंपॅरेटर ऑन होईल, हा कंपॅरेटर ऑन झाला, फ्लिपफ्लॉपला सेट टोकाला इनपुट मिळालं, Q1 मिळालं, फ्लिपफ्लॉपच्या सेट टोकाला इनपुट मिळालं, फ्लिपफ्लॉपच्या सेट टोकाला इनपुट मिळाल्यामुळं, एक मिनिट, फ्लिपफ्लॉपच्या सेट टोकाला इनपुट मिळालं की Q1 झाला, आणि क्यू बार काय झाला, 0 झाला. क्यू बार 0 झाला तरी फायनल आउटपुट काय मिळालं, 1 मिळालं, आणि हा 0 झाल्यामुळं हा 0 इथं आला. आता हा जो पॉईंट ग्राउंड झालेला होता तो काय होईल, कलेक्टर एमिटर ओपन झाल्यामुळं कॅपॅसिटर पुन्हा याला दुसरा कुठलाही मार्ग नसल्यामुळं या मार्गे काय होईल, चार्ज व्हायला सुरुवात होईल. चार्जिंग पाथ हे बघा डार्क लाईननं दाखवलेला आहे, आणि डिस्चार्जिंग पाथ हा डायरेक्ट या ट्रान्झिस्टरमधून दाखवलेला आहे. ह्या ICची आतमध्ये रचना ही अशी असते, ही आपण पाहिलेलीच आहे. तर अशा पद्धतीनं मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये आपल्याला ठराविक वेळेसाठी काय मिळतं, आउटपुट आपल्याला घेता येतं. तर याचं प्रॅक्टिशिक म्हणजे स्टिम्युलेशनवर मी तुम्हाला दाखवतो. हे स्टिम्युलेशन आहे या ठिकाणी मोनोस्टेबल. तर या मोनोस्टेबलमध्ये जेव्हा आपण हा स्विच ऑन करू तेव्हा निगेटिव्ह ट्रिगर पल्स जाणार आहे. याला सप्लाय आपण दिला, आउटपुट काय आहे का, काहीही नाही आहे, आउटपुट 0 स्थितीला आहे. पण आता जेव्हा आपल्याला याला स्टेटला काही वेळासाठी बदलायचं आहे त्यावेळेस काय करावं लागेल, ह्याला स्विचला ऑन करावं लागेल. तत्पूर्वी हा रेझिस्टन्स मी काय करतो, कमी करतो, 10K. स्विच हे ऑपरेट करण्यासाठी ए बटन आहे, की काय दाखवलेली आहे या ठिकाणी, की ए दाखवलेली आहे. जेव्हा आपण ए ऑन करतो आणि ऑफ करतो त्यावेळेस आपल्याला काय झालं, आउटपुट 1 मिळालं, आणि हे आउटपुट ठराविक वेळेसाठी मिळालं, नंतर ऑफ झालं, ते कायमस्वरूपी ऑफ राहिलं. पुन्हा जर मला आउटपुट ऑन करायचं असेल किंवा लॉजिक 1 स्थितीला न्यायचं असेल तर पुन्हा मला ट्रिगर पल्स द्यावी लागेल, म्हणजे हा स्विच परत ऑन करून ऑफ करावा लागेल. ट्रिगर पल्स मिळाली, आउटपुट 1 मिळालं, ट्रिगर पल्स मिळाली, आउटपुट 1 मिळालं, आणि ते काही वेळ राहिलं. आता ही जी वेळ आहे ही वेळ आपल्याला या कॅपॅसिटर R1 आणि C1च्या साहाय्यानं काय करता येते, बदलता येते. समजा ही R1 ची किंमत मी आता 50K केली तर काय होईल, टाईम थोडासा जास्त मिळेल. आता काही जरी तुम्ही सर्किट रन केलं असलं, या पॉईंटला पहा, सर्किट स्टिम्युलेट चालू आहे, या ठिकाणी रेड लॅम्प लागलेला आहे, सर्किट ऑन झालेलं आहे, परंतु याला ट्रिगर पल्स नसल्यामुळं आउटपुट काय आहे, या ठिकाणी आउटपुट तुमचं 0 आहे. तर हे जे आउटपुट तुम्हाला
इथं आउटपुटला दिवा जोडलेला आहे. हे आउटपुट जर तुम्हाला बदलायचं असेल तर मला काय करावं लागेल, 2 नंबरमधून ट्रिगर पल्स द्यावी लागेल. म्हणजे या ठिकाणचा हा जो स्विच आहे हा थोड्या वेळासाठी ऑन करून पुन्हा ऑफ करावा लागेल. पहा, ऑन करून ऑफ केल्याबरोबर काय झालं, आउटपुट 1 मिळालं आणि हे आउटपुट काही वेळ काय राहतं, सतत ऑन राहतं आणि जेवढा वेळ संपला तो वेळ संपल्याबरोबर पुन्हा आपोआप ऑफ होणार आहे. कारण आता आपण रेझिस्टन्स 50K टाकला आहे, त्यामुळे या ठिकाणी थोडा अधिक वेळ मिळाला. पाहिजे तेवढा वेळ आपल्याला या आर आणि सीच्या साह्यानं मिळवता येतो. तर हा वेळ काढण्याचं सूत्र काय आहे, तर टी बरोबर 1.1 आर सी. टी बरोबर काय, 1.1 R1 आणि C1. याच्या किमतीनुसार आपण टाईम पिरियड काढू शकतो आणि आपल्याला जे आउटपुट आहे हे पल्सच्या स्वरूपात मिळतं. म्हणजे ठराविक वेळेपुरता ऑन टाईम मिळतो, कंटिन्यू ऑन राहत नाही हे सर्किट. आणि अशा रीतीनं तुम्हाला स्टिम्युलेशनवरती मी हे दाखवलं. त्याचबरोबर आता तुम्हाला आणखीन एक मी दाखवणार आहे, जे म्हणजे मोनोस्टेबलमध्ये आणि अस्टेबलमध्ये डिस्क्रीट आपण केलेलं आहे. या ठिकाणी जे सर्किट आहे, कंपॅरेटर आहेत, फ्लिपफ्लॉप आहे, डिस्चार्जिंग ट्रान्झिस्टर आहे, आउटपुट आहे, हे सगळं लूज दाखवलेलं आहे या ठिकाणी. तर ह्याचंही सर्किट आपण तुम्ही पाहू शकता. आउटपुट काय, ऑफ आहे सुद्धा. आणि जेव्हा मी ट्रिगर पल्स देईन तेव्हा ते काही वेळासाठी ऑन झालं आणि पुन्हा काय होईल, थोडा वेळ झाला, इथं 22Kचा रेझिस्टन्स जोडलेला आहे, 10 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर जोडलेला आहे, तो वेळ झाला की काय होणार आहे, तो LED ऑफ होणार आहे आणि तो आता कंटिन्यू ऑफ राहील. तर अशा पद्धतीनं अस्टेबलचं पण आपण डिस्क्रीट करता येतं किंवा केलेलं आहे. आय सीच्या अंतर्गत रचनेसह हे स्टॉप करून हे पहा, कंटिन्यू ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ तुम्हाला मिळत असतं. अशा पद्धतीनं तुमचे अस्टेबल आणि मोनोस्टेबल हे दोन्ही प्रात्यक्षिक मी काय केलेले आहेत, या ठिकाणी घेतलेले आहेत. दोन्हीची रीडिंग तुम्हाला दाखवलेली आहे. टाईम पिरियड कसा काढायचा, ड्युटी सायकल कशी काढायची, 1.1 आर सीनं आर आणि सीच्या किमती फक्त वेगळ्या घ्यायच्या आणि अस्टेबलमध्ये आर ए, आर बी आणि सीच्या किमती फक्त वेगळ्या घ्यायच्या. परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त हे सर्किट काढावं लागणार आहे. अतिशय सोपं सर्किट आहे. याच्यामध्ये फक्त 3 पिनमध्ये चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. 7, 6, 2 याच्यामध्ये जेव्हा अस्टेबल करत असतो तेव्हा 6-2 शॉर्ट होतात आणि 7 नंबर वरच्या रेझिस्टन्समध्ये आणि 6-2 रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटरच्या जॉईंटला. आणि जेव्हा आपण मोनोस्टेबल करत असतो, या मोनोस्टेबलला 2 नंबरची जी पिन आहे ती काय केलेली असते, बाहेर काढलेली असते, जिथं निगेटिव्ह ट्रिगर पल्स. आता हे रेझिस्टन्समधून पॉझिटिव्ह VCCला का जोडलं आहे, तर फॉल्स ट्रिगरिंग होऊ नये, कायमस्वरूपी C2 हा ऑफ असावा आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हाच तो ऑन करता यावा, यासाठी याला कायमस्वरूपी हाय सप्लाय देऊन ठेवलेला आहे. म्हणजे तो ट्रिगर कंपॅरेटर कधीही ऑन होणार नाही. आणि ऑन केव्हा होईल, जेव्हा आपण हे पिन नंबर 2चं इनपुट 0 करू तेव्हाच तो ऑन होईल. अशा रीतीनं अस्टेबल आणि मोनोस्टेबल सर्किट वर्क होतं. त्याचबरोबर स्क्वेअर वेव्ह जनरेटर पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. याच्यात कुणाला जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू.